नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पोलीस या विभागामध्ये जवळपास 16,000 पेक्षा अधिक जागांची भरती आलेली आहे आणि या भरतीमध्ये आपल्याला महाराष्ट्रातील जे काही चालू घडामोडी असतील किंवा सामान्य ज्ञान जनरल नॉलेजचे प्रश्न असतील याच्यावरती बरेच सगळे प्रश्न विचारले जातात। तर या प्रश्नांची लेक्चर सिरीज आपली सुरू आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जे संभाव्य प्रश्न आहेत की जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात अशा प्रश्नांचं आपण डिटेलमध्ये विश्लेषण पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला पहिल्यांदा लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर बघा, आपली ही जी लेक्चर सिरीज सुरू आहे त्या लेक्चर सिरीजमधील पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। प्रश्न बघा काय आहे की नेपानगर येथे सार्वजनिक क्षेत्रातील वृत्तपत्रांच्या कागदाचा कारखाना आहे। नेपानगर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? बघा आपल्याला इथं काय विचारलेलं आहे, तर जो वृत्तपत्रांचा कारखाना आहे तो कुठं आहे, तर नेपानगरला आहे। आणि हे नेपानगर जे आहे ते नेपानगर कोणत्या राज्यात येतं? इथं आपल्याला राज्यांची नावं देखील दिलेली आहेत। मध्य प्रदेश दिलेले, बिहार, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल असे हे 4 ऑप्शन देण्यात आलेले आहे। तर आपल्याला याचं करेक्ट उत्तर काय आहे पाहायचं आहे मित्रांनो। तुम्हाला याचं डिटेलमध्ये इथं विश्लेषण मी करून देणार आहे। तुम्ही MPSC UPSC कोणत्याही परीक्षेची तयारी करू द्या किंवा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आलेली आहे त्याची देखील तयारी करत असाल तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातात। तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथं लक्षात घ्या की कारखान्याचे नाव काय आहे, तर नेपा लिमिटेड। कारखान्याचं पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं नाव काय आहे नेपानगरच्या कारखान्याचं, कोणत्या वृत्तपत्रांच्या, तर नेपा लिमिटेड हे त्याचं नाव आहे। आणि उत्पादन काय केलं जातं त्या ठिकाणी, तर वृत्तपत्र कागद तयार करण्याचं तिथं उत्पादन केलं जातं। आलं का लक्षात? 2 गोष्टी लक्षात ठेवा। कोणतं? नेपानगर या ठिकाणी नेपा लिमिटेड हा कारखाना आहे वृत्तपत्रांचा कागद तयार करणारा आणि तो कागद काय करतो आणि त्या ठिकाणी त्याची स्थापना कधी झाली? बघा, या कारखान्याची स्थापना कधी झालेली आहे? 1947 साली याची स्थापना करण्यात आली। तर त्याचं बघा आपल्याला इथं स्थान कोणत्या ठिकाणी आहे, तर बुरहानपूर जिल्हा आहे। बघा, बुरहानपूर जिल्ह्यामध्ये नेपानगर हे गाव आहे आणि ते कोणत्या राज्यात येतं, तर मध्य प्रदेश राज्यामध्ये येतं। आता इथं तिसरा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे आपल्याला की मध्य प्रदेशमध्ये बुरहानपूर जिल्हा आहे आणि तिथं नेपानगर काय आहे, गाव आहे आणि त्या गावामध्ये वृत्तपत्रांचा कागद तयार करणारा कारखाना आहे आणि त्याची स्थापना झालेली आहे 1947 रोजी आणि त्याचं नाव आहे नेपा लिमिटेड। बघा, तुम्हाला एका प्रश्नावरती किती प्रश्न इथं तयार होत आहेत मित्रांनो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, याचं नियंत्रण कोणाचं आहे, तर भारत सरकारचं याच्यावरती नियंत्रण आहे। भारत सरकारचा भारी उद्योग मंत्रालय जे आहे, बघा भारत सरकारचं भारी उद्योग मंत्रालय आहे, त्या मंत्रालयाचं याच्यावरती काय आहे, नियंत्रण आहे। म्हणजे हा कारखाना कसला आहे, तर हा कारखाना शासकीय कारखाना आहे आणि याच्यामध्ये बघा सार्वजनिक क्षेत्रातील हा उपक्रम आहे। कसल्या? सार्वजनिक क्षेत्रातील हा उपक्रम आहे आणि हा कारखाना बघा पहिला वृत्तपत्र कागद निर्मिती करणारा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे। हा जो नेपानगरचा कारखाना जो आहे कागद तयार करण्याचा, तो भारतातील पहिला कागद उत्पादन करणारा कारखाना आहे। कशाचं? तर वृत्तपत्रांचं। तो सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे। म्हणजे इथं किती मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। चला पटपट हे जे काही तुम्हाला मी स्क्रीनवरती दिलेले आहेत हे मुद्दे तुम्ही लिहून ठेवा मित्रांनो, कारण एकाच प्रश्नावरती तुम्हाला इथं 5 ते 10 पद्धतीनं कसेही प्रश्न विचारलं तर तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता। चला अशाच पद्धतीने आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे। तो देखील प्रश्न मित्रांनो मी मुद्दाम तुम्हाला कागद कारखान्याविषयीचा घेतलेला आहे। तिथं बघा कागद कारखान्यासाठी प्रसिद्ध असलेले नेपानगर बघितलं, आता आपल्याला टिटागढ बघायचंय। बघा, कागद कारखान्यासाठी प्रसिद्ध असलेले टिटागढ कोणत्या राज्यात आहे? बघा इथं देखील तुम्हाला राज्य विचारलेलं आहे कागद कारखान्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कारखान्याचं। तर इथं बघा मध्य प्रदेश आहे, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि बिहार असे इथं 4 ऑप्शन देण्यात आलेले आहेत।
आलं का लक्षात? चला, याचं करेक्ट उत्तर काय असेल आपण पाहूया. तर बघा, याचं विश्लेषण अशा पद्धतीनं राहील की हा भारतातील प्राचीन आणि प्रसिद्ध कागद उत्पादन करणारा उद्योग आहे. बघा, काय विचारलेलं आहे की प्रसिद्ध टिटागढ जो कारखाना आहे कागदाचा तो कोणत्या राज्यात आहे? तर हा भारतातील, पहिली मुद्दा लक्षात घ्या, प्राचीन आणि प्रसिद्ध. काय आहे? प्राचीन आणि प्रसिद्ध कागद उत्पादन करणारा उद्योग आहे. या कारखान्यात लेखनासाठी, बघा पहिला आपण जो कारखाना बघितला तिथं कागद कशासाठी केला जात होता? तर वृत्तपत्रासाठी केला जात होता. इथं कशासाठी? लेखनासाठी, मुद्रणासाठी आणि वृत्तपत्रांसाठी देखील काय केला जातो? कागद तयार केला जातो. त्याच्यानंतर बघा, हा कारखाना कोणते आहे? तर हा कारखाना हुगळी नदीच्या काठावरती वसलेला आहे. बघा, हुगळी नदी कुठे आहे? टिटागढच्या इथं आहे आणि त्या हुगळी नदीच्या काठावरती हा कारखाना वसलेला आहे. त्याच्याच बरोबर याची स्थापना बघा 1930च्या दशकात याची स्थापना झालेली आहे. कधी झालेली आहे? 1930च्या दशकात याची स्थापना झालेली आहे. आणि याचं स्थान कुठं आहे बघा? तर पश्चिम बंगालमध्ये उत्तर 24 पारंगणा आहे. त्या ठिकाणी टिटागढ हे शहर आहे. त्या टिटागढ शहरामध्ये काय आहे? तर एक नदी आहे, हुगळी नदी आहे आणि या हुगळी नदीच्या काठावरती टिटागढ हे वसलेलं आहे. त्या टिटागढमध्ये काय आहे? कागदासाठीचा प्राचीन आणि प्रसिद्ध कागद निर्माण करणारा कारखाना आहे. आलं का लक्षात? मी तुम्हाला पहिल्यांदा वरच्या बाजून सांगितलं, नंतर खालच्या बाजूने देखील सांगितलं. तुम्हाला ज्या पद्धतीनं लक्षात ठेवायचंय त्या पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवू शकता. मित्रांनो, हे पॉईंट तुम्ही नोट करा. परीक्षेला जाताना एक जरी नजर फिरवली तरी तुम्हाला याच्यावरती कशाही पद्धतीनं जे कागद कारखाने आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारला तर तुम्ही त्याचं उत्तर कॉन्फिडन्सली देऊ शकता. चला, पुढचा प्रश्न अशाच पद्धतीनं पाहूया. प्रश्न बघा काय आहे? प्रश्न बघा की मारुती उद्योग लिमिटेड, बघा मारुती मोटारचा मारुती उद्योग लिमिटेड आहे. हा कसला? सार्वजनिक क्षेत्रातील कारखाना खालीलपैकी कोठे आहे? मारुती उद्योग लिमिटेड कोणाला माहीत नाही असं कोणही नाही. सर्वांना मारुती उद्योग लिमिटेड माहीत आहे. त्याचे वेगवेगळे प्रोडक्ट काय आहेत हे देखील माहीत आहे. तर मारुती उद्योगाविषयी आपल्याला माहिती पाहिजे आहे. आता इथं आपल्याला ऑप्शन बघा, रायबरेली, गुरुग्राम, प्रयागराज आणि दिल्ली हे 4 ऑप्शन दिलेले आहे. तर याच्यातील करेक्ट उत्तर बघायचे आपल्याला काय असणार आहे? बघा, मारुती उद्योग लिमिटेड सार्वजनिक कारखाना, तर ही भारतातील पहिली कार निर्माण करणारी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. काय आहे बघा? ही भारतातील पहिली कार निर्मिती करणारी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. आणि या कंपनीची स्थापना बघा 1981 साली भारत सरकारने केलेली आहे. मारुती उद्योग लिमिटेड ही जी काही कंपनी आहे या कंपनीची स्थापना 1981 साली भारत सरकारने केलेली आहे. ही भारतातील पहिली कार निर्मिती करणारी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून त्याच्यामध्ये बघा नंतर भागीदारी कोणाबरोबर झालेली आहे की जपानची सुझुकी मोटार जी आहे, जपानची सुझुकी मोटार कॉर्पोरेशन जपानचे आहे. त्या जपानच्या कंपनी बरोबर मारुती सुझुकी किंवा मारुती उद्योग लिमिटेडची जे आहे त्यांची काय झालेली आहे? भागीदारी झालेली आहे. आणि भागीदारीनंतर याचं नाव काय ठेवण्यात आलं? मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड हे याचं नाव ठेवण्यात आलं. आता ही कंपनी कुठं आहे? तर हरियाणा राज्यात आहे. हरियाणा राज्यात गुरगाव जे आहे, गुरगावमध्ये ही कंपनी स्थित आहे. आणि गुरगाव हे हरियाणा राज्यातील दिल्लीच्या जवळ आहे. कुठं आहे? हरियाणा राज्यातील दिल्लीच्या जवळ हे गाव आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा अजून एक मुद्दा, भारतातील सर्वात मोठे कार उत्पादन करणारे केंद्र आहे. मारुती सुझुकी काय आहे? भारतातील सर्वात मोठे कार उत्पादन करणारं केंद्र आहे. आलं का लक्षात? मारुती सुझुकी आपल्याला मित्रांनो वेगवेगळ्या ज्या कार्स आहेत, जे सर्वसामान्य जनता आहे, सर्वसामान्य जनतेला परवडतील अशा कार निर्माण करण्याचं काम करत असतं, तर मारुती सुझुकी करत असते. चला, पुढचा प्रश्न बघा मित्रांनो तुमच्या समोर आहे. प्रश्न काय आहे? टाटा आयर्न अँड स्टील कंपनी लिमिटेड, त्यालाच काय म्हटलं जातं? टिस्को. टिस्कोचा पोलाद प्रकल्प खालीलपैकी कोठे आहे? टिस्कोचा पोलाद प्रकल्प जो आहे तो खालीलपैकी कोठे आहे विचारलेले आहे. बर्नपूर, हिरापूर, जमशेदपूर आणि दुर्गापूर असे हे 4 आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. आणि याचं आपल्याला डिटेलमध्ये विश्लेषण बघायचंय बघा. तर बघा, टिस्कोचे पूर्ण नाव काय आहे? टाटा आयर्न अँड स्टील कंपनी लिमिटेड. टाटा आयर्न अँड स्टील
कंपनी लिमिटेड हे याचं नाव आहे. त्याची स्थापना बघा कधी झाली, 1907 साली स्थापना करण्यात आली. आणि ती स्थापना कुठे केलेली आहे, इथं बघा झारखंड राज्यामध्ये जमशेदपूर या ठिकाणी याची स्थापना केली. ती स्थापना कोणी केली, संस्थापक याचे जनक कोण आहेत, जन्मदाते कोण आहेत, तर जमशेदजी टाटा हे काय आहेत, टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचे जनक आहेत. उत्पादन कधी सुरू झालं, स्थापना बघा 1907 साली स्थापना असून 1912 साली त्याचं प्रत्यक्षमध्ये काय झालेलं आहे, उत्पादन सुरू झालेलं आहे. आणि ही कुठं वसलेलं आहे बघा, याच्या सहाय्य करणारी नदी कुठली आहे, तर सुवर्णरेखा नदीच्या काठावरती काय झालेला आहे, हा जो प्रकल्प आहे, हा प्रकल्प उभारण्यात आलेला पोलाद प्रकल्प आहे हा. आणि त्याचं सध्याचं नाव काय आहे, तर टाटा स्टील लिमिटेड हे त्याचं सध्याचं नाव आहे. आणि ही कंपनी बघा प्रायव्हेट आहे, खाजगी क्षेत्रातील ही कंपनी आहे, ना सरकारी ना सार्वजनिक. ही कशी आहे, खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी टाटा स्टील ही पोलाद उद्योगाशी रिलेटेड कंपनी आहे. आणि त्याचे जनक आहेत जमशेदजी टाटा. ही झारखंड राज्यामध्ये जमशेदपूर या ठिकाणी स्थित आहे. चला आलं का लक्षात. बघा मित्रांनो, अशाच नवनवीन प्रश्नांसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर केलं नसेल तर ते पहिलं करून घ्या, म्हणजे असेच महत्त्वाचे प्रश्न तुमच्यापर्यंत येणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण काय आहे. आजच्या प्रश्नमालिकेतील हा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. तर बोकारो झारखंड, बोकारो येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोह पोलाद प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे. बघा लोह पोलाद प्रकल्प आहे बोकारो या ठिकाणी, त्याला कोणत्या देशाचं सहाय्य लाभलेलं आहे याचा विचारलेला आहे. तर रशिया, जपान, ब्रिटन आणि जर्मनी या 4 देशांची या ठिकाणी नावं दिलेली आहे. आणि आपल्याला याला सहाय्य कोणाचं लाभलेलं आहे विचारलेलं आहे. तर बघा माहिती तुमच्या समोर दिलेली आहे मित्रांनो. तर बोकारो प्रकल्प कुठं आहे, झारखंड राज्यामध्ये बोकारो प्रकल्प आहे. आणि त्याची स्थापना 1964 साली झाली. बघा आणि याला सहाय्य करणारा देश कोणता आहे, रशिया. रशियानं काय केलेलं आहे, बोकारो या ठिकाणी जो लोह पोलाद प्रकल्प आहे त्याला सहाय्य केलेलं आहे. आणि याचं उत्पादन कधी सुरू झालं, 1972 साली. उत्पादन 1972 साली सुरू झालं. आणि त्याच्यामध्ये स्थापना 1964. उत्पादन आणि स्थापना याच्यामध्ये मित्रांनो जमलिंग करायचं नाही. आता याचं नियंत्रण कोणाकडे आहे मग या कारखान्याचं, तर स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, त्यालाच SAIL म्हटलं जातं, यांच्याकडे काय आहे, याचं नियंत्रण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही उद्योगाला जर भरभराटी आणायची असेल तर त्याच्यासाठी लागणारे कच्चा माल, मुबलक पाणी, वाहतुकीची सुविधा या सगळ्या गोष्टी असणं आवश्यक असतं. तर ते उत्पादन करणं सहज शक्य होतं, परवडणारं उत्पादन त्या ठिकाणी तयार केलं जातं. तर याला सहाय्य करणारी नदी कोणती आहे, दामोदरा नदीच्या किनाऱ्यावरती किंवा दामोदर जी नदी आहे त्या नदीच्या काठावरती हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. हा सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्प आहे. हा कसला आहे, लोह पोलाद प्रकल्प सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्प आहे. आणि या शहराची ओळख बघा, या शहराची ओळख स्टील सिटी ऑफ इंडिया या नावानं ओळख आहे. आलं का लक्षात. स्टील सिटी ऑफ इंडिया जे आहे बोकारो झारखंड येथील प्रकल्प आहे पोलादचा, त्याला स्टील सिटी ऑफ इंडिया देखील म्हटलं जातं. तर मित्रांनो बघा ही माहिती तुम्ही शॉर्टमध्ये नोट करा. अशाच माहितीसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर भेटूया मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.